आता बघा हे तात्या इंदापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात टोलेजंग बंगल्यामध्ये आरामात बसून राहणार। मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी आपलं काम घेऊन आपल्या या आमदारांना शोधत 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 दुसऱ्या जिल्ह्यात जायचं का? मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सगळीकडे अगदी जोरात सुरू आहे। राजकीय पक्ष कामाला लागले आहेत, उमेदवार मंडळी, इच्छुक मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे मिळून सगळ्यांची धावपळ सुरू आहे। काही करून निवडून येण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा शोध घेतला जात आहे। अहो कधी नव्हे ते आता सामान्य लोक देखील यावेळी उघडपणे बोलायला लागले आहेत। आपल्या आमदारावर असलेली नाराजी खुलेपणाने बिनधास्त मांडू लागले आहे। आता बघा लोक शरद पवार यांच्या तुतारीलाच मतदान करणार असल्याचं सांगत आहेत। मग त्या मतदारसंघात तुतारीचा उमेदवार नसला तरीही एवढी तुतारीची लाट आलेली दिसत आहे। तिकडे दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचं सगळीकडे चांग भलं होत असताना दिसत आहे। अशातच सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या उमेदवारीबाबत पुन्हा आता चर्चा होऊ लागली आहे। ही उमेदवारी चर्चेची आणि वादाची देखील ठरलेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मोहोळ इथं पुन्हा यशवंत माने यांनाच उमेदवारी दिली आहे। बघा आता बघा मोहोळ तालुका एवढा मोठा पण एक जण सुद्धा आमदारकीच्या योग्यतेचा नसावा का हो या तालुक्यामध्ये? इंदापूर तालुक्यात राहणारे हे विद्यमान आमदार यशवंत माने उमेदवारी मोहोळमध्ये, म्हणजे पुणे जिल्ह्यातला नेता आणि सोलापूर जिल्ह्यातला आमदार। का बरं? मोहोळ तालुक्यातल्या तळागाळातील कार्यकर्त्यावर हा अन्याय नाही का हो? अहो अख्ख्या मोहोळ तालुक्यात अजित पवारांना एक कार्यकर्ता असा मिळाला नाही की ज्याला उमेदवारी देता येईल। बाहेरचा उमेदवार पाहून लोक कंटाळले आहेत हो इथले मोहोळ तालुक्यातले। कुठवर उपरा नेता डोक्यावर घेऊन नाचायचं आम्ही असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत। आता बघा हे तात्या इंदापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात टोलेजंग बंगल्यामध्ये आरामात बसून राहणार। मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी आपलं काम घेऊन आपल्या या आमदारांना शोधत 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 दुसऱ्या जिल्ह्यात जायचं का? हा नाही म्हटलं तर आता कधी आठवड्याला येऊन जातात म्हणे मोहोळमध्ये हे आमदार महाशय। अर्थातच त्यावेळी काय जवळची काही लोक जमत असतील, त्यांनी आणलेली कामं वगैरे अशी काही थोडीफार कामं त्या दिवशी होती असतील, मग पुन्हा निघाले आपली इंदापूरला। बरं आहे राव, लोकांनी 5 वर्षासाठी मतं द्यायची आणि यांनी आमदारकीच पार्ट टाइम करून टाकायची। काय आहे बघा मोहोळ तालुक्यातलं राजकारण कसं आहे बघा। मोहोळ तालुक्यातल्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांचा मोठा दबदबा आहे। त्यांच्या मागे असणारा मतदारही मोठा आहे। इथं राजन पाटील म्हणतील तसंच राजकारण चालतं। पाटील यांच्या मागे मोठा मतदार आहे। राजन पाटील सांगतील त्याच उमेदवाराला हे लोक मतदान करीत असतात। विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या मागे या राजन पाटील यांची खंबीर साथ आहे। ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे यशवंत माने यांची। पण बघा सगळं आयतं मिळतंय म्हटल्यावर ताते तरी कशाला लोकांची कदर करतील हो? अप्पर तहसील कार्यालयाचा अनेक तमाशा केला, विचका करून टाकला सगळा। अहो दिवसा ढवळ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकले राव। मग आता निवडणुकीत मतदान करताना लोक देखील यांच्या डोळ्यात धुळवट खेळतील की नाही? उपरा आमदार आम्हाला नको असं सरळ सरळ हे लोक आधीपासून म्हणायला लागलेले आहेत। त्यात अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा तर ताजाच आहे। त्यामुळं लोक या तात्यांना उचलून आपटायच्या तयारीत आहेत। अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रकरणात काही नेत्यांनी पुढे येऊन या सगळ्या डावाला विरोध देखील केला, पण सत्तेपुढे चाललं नाही हो त्यांचं। सत्तेची चावी फिरली आणि त्यांचा विरोध कचऱ्यात फेकून देण्यात आला। त्यामुळं लोक चिडलेले आहेत। हे जरी खरं असलं आणि लोक यशवंत माने यांच्या विरोधात मतदान करणार असले तरी यातील प्रमुख मंडळीनं विचारपूर्वक पावलं टाकणं खूप गरजेचं असणार आहे त्यांच्यासाठी। संघर्ष करणाऱ्या समितीतला कोणी उमेदवार देण्यापेक्षा यशवंत माने यांच्या विरोधात जो कोणी मजबूत उमेदवार असेल, म्हणजे ज्याच्या मागं अशी ताकद असेल, निवडून येण्याची काहीशी थोडीशी जरी शक्यता असेल तर त्याच्या मागं
ही ताकद उभी करणं गरजेचं आहे। मग तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू द्या, फक्त समोरच्या उमेदवाराच्या तोलामोलाचं तर असायला पाहिजे। तसं जर का घडलं इथं तर मात्र यशवंत माने यांचा पराभव कोणीही रोखू शकत नाही। अहो, एकतर ते बाहेरचे उमेदवार आणि त्यात मतदारांच्याच इच्छेविरोधात काम करणारे। अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा लोकांच्या काळजात घुसला आहे। लोकप्रतिनिधी अडचणी सोडवण्यासाठी असावेत की लोकांना अडचणीत टाकणारे? इथल्या मतदारांना या काही नेते मंडळीनं गृहीत धरून टाकलेलं आहे। हो, हे जाऊन जाऊन कुठं जाणार आहे, ती शेवटी आम्हालाच मतदान करणार आहेत। त्यामुळं आता कोणीतरी दमदार आवाज पुढे येणं आवश्यक आहे। निवडणूक जिंकण्यासाठी सध्या काय काय फंडे चाललेत बघा आता या अजितदादांच्या उमेदवारांचे। अहो, खोटी हवा तयार करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे ना, त्याची पोलखोल आम्ही आता लवकरच करीत आहोत। त्यामुळं मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातल्या 17 गावांची कशी दिशाभूल केली जाऊ लागली आहे, त्यांना फसवण्याचं काम कसं केलं जाऊ लागलं आहे आणि त्यासाठी काही भाडोत्री लोक कसे वापरले जात आहेत हे देखील तुम्हाला समजेल। आम्ही ते तुम्हाला समजावून सांगू। त्यामुळं पाटलांची जरी साथ असली तरी यंदा तात्याचा घात होऊ शकतो हे मात्र नक्की। मित्रांनो, भेटूया पुन्हा। तोपर्यंत नमस्कार।